प्राऊड फील करतोय की मी एक भारतीय कॅनडामध्ये फ्लॅग होस्टिंग करतोय. ते मी सिंगिंग मध्ये पण पार्टिसिपेट करायचे, लेझिम मध्ये पण पार्टिसिपेट करायचे. व्हेजिटेबल्स बिर्याणी असो किंवा नॉनव्हेज बिर्याणी असो, माझी वन ऑफ द फेवरेट आहे. बिर्याणी इतकी छान झाली मित्रांनो की मी पटकन फोन हातात घेतला रिव्ह्यू घेण्यासाठी, कारण की खूपच जबरदस्त झाली. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत. आज 15 ऑगस्ट आहे मित्रांनो, गुरुवारचा दिवस आहे. तुमच्या इथे 15 ऑगस्टचं सेलिब्रेशन ऑलरेडी करून झालेलं आहे, पण आम्ही आज इथे 15 ऑगस्ट सेलिब्रेट करतोय. आज अवधूतसुद्धा कामावरून घरी लवकरच आलेला आहे, सो त्यामुळे आम्ही सोबतच सेलिब्रेशन करणार आहोत 15 ऑगस्टचं. आणि काय काय करणार आहोत ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. आणि तुम्ही तुमचं 15 ऑगस्टचं सेलिब्रेशन इंडियामध्ये कसं केलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इथे अवधूत आहे जो आता कामावरून आलेला आहे आणि इथे फ्लॅग होस्टिंग करतोय. आज लवकरच आलाय कामावरून, सो इकडे आमचं फ्लॅग होस्टिंग पण ऑलमोस्ट झालेलं आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा, स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा. आतापर्यंत जेव्हा इंडियामध्ये होतो तोपर्यंत इंडियामध्ये फ्लॅग होस्टिंग करायचो. बिल्डिंग असू दे, शाळा असू दे, कॉलेज असू दे, तिथे जाऊन आम्ही ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करायचो आणि खूप मजा यायची, खूप आनंद यायचा. पण आज मला कॅनडामध्ये स्वतः मी फ्लॅग होस्टिंग करतोय, तर त्याची मजा खूप औरच आहे आणि खूप बरं वाटतंय. खूप प्राऊड फील करतोय की मी एक भारतीय कॅनडामध्ये फ्लॅग होस्टिंग करतोय. ते 15 ऑगस्ट म्हटलं की इंडियामध्ये पब्लिक हॉलिडे, बट ह्याची आठवण मला अशी आहे, इट वॉज नॉट ओनली अ पब्लिक हॉलिडे, पण या दिवशी मला आठवतं की आजूबाजूचे जे राहणारे मित्र मैत्रिणी सगळे आम्ही एकत्र यायचो आणि एकत्र येऊन आम्ही फ्लॅग होस्टिंग तर करायचोच, पण त्याच्यानंतर त्याला नाश्ता असायचा, त्याच्यानंतर समोसे, वडेपाव वगैरे असं काय काय छान असायचं. तर ती एक आठवण झाली. पण ह्याच्या मागचं मेन निमित्त असं की आम्ही सगळे एकत्र यायचो, गप्पा गोष्टी व्हायच्या आणि काय चाललंय, कोणाच्या आयुष्यात काय नाही ते सगळं आपल्याला जाणून घ्यायला मिळायचं. फार बरं वाटायचं की मित्रमैत्रिणी भेटायचे आणि एक आपली सुट्टी छान अशी आपण स्पेंड करायचो आणि अर्थातच स्वातंत्र्य दिन साजरा व्हायचा. तर अशा माझ्या काही आठवणी आहेत स्वातंत्र्य दिनाबद्दल. ज्याप्रमाणे अवधूतने त्याचा स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीबद्दल, तसंच माझ्याही काही आठवणी आहेत. ज्यावेळेस मी शाळेत होते त्यावेळेस नेहमी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टच्या वेळेस लेझिम असायचे, खूप सारे परफॉर्मन्स असायचे, सिंगिंग असायचं, तर मी त्याच्यामध्ये खूप पार्टिसिपेट करायचे. आणि लेझिमच्या वेळेस मी नेहमीच जवळपास मला आठवते 8वी 9वीपर्यंत मीच भारत माता असायचे. सो त्याची जी प्रॅक्टिस असायची ती आमची 15 ते 20 दिवस आधीपासून सुरू व्हायची आणि त्याच्यानंतर मग ते 2-3 जे दिवस असायचे त्यावेळेस मला वेगवेगळे कॉस्ट्युम्स घालून तिथे एकदम नटून थटून मी जायचे. खूप छान वाटायचं, खूप आवडायचं मला. नेहमी मी भारत माता असायचे आणि त्यावेळेस मजेसाठी आम्ही करायचं ह्या गोष्टी, खूप धमाल मस्ती करायचो. 15 ऑगस्टच्या दिवशी मी सिंगिंगमध्ये पण पार्टिसिपेट करायचे, लेझिममध्ये पण पार्टिसिपेट करायचे आणि डान्स परफॉर्मन्स असायचे ना त्यात सुद्धा पार्टिसिपेट करायचे. तर माझ्यासाठी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हा खूप असा फन फील्ड डे असायचा, कारण की त्या दिवशी आम्ही खूप धमाल करायचो सगळ्या फ्रेंड्स बरोबर. अभ्यासात तर माझा इंटरेस्ट होताच, पण त्या व्यतिरिक्त मला या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला सुद्धा खूप आवडायचं. आणि स्पेशली जेव्हा ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज कराव्या लागायच्या त्याची तयारी आपली 15-20 दिवस आधी किंवा महिन्याआधीपासून सुरू व्हायची, तर ती एक एक्स्ट्राचा वेळ मिळायचा त्या प्रॅक्टिससाठी. आणि किंवा शाळेचे जे 1-2 शेवटचे तास असायचे ते आपण ते डेडिकेट केलेले असायचे त्या प्रॅक्टिससाठी. तर मला तो टाईम खूप मौल्यवान आहे. जेव्हा शाळेतनं कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजमधनं ज्यावेळेस आम्ही पुन्हा ऑफिसमध्ये जायला लागलो, तिथे सुद्धा असेच सेलिब्रेशन होत राहायचे आणि ह्या सगळ्या दिवसांची मजा आम्हाला तिथे घेता तर यायचीच. पण त्याचा अर्थ असा नाही आहे की कॅनडामध्ये येऊन आम्ही ह्या सगळ्या गोष्टी विसरलेलो आहोत. कॅनडामध्ये जरी आलो आहे आम्ही तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करतो आम्ही आणि आम्हाला खूप आवडतं. जसं की आज आम्ही इथे आमचं 15 ऑगस्ट सेलिब्रेट करतोय, कॅनडा डेला आम्ही कॅनडा डे सुद्धा सेलिब्रेट केलेला आहे. तर प्रत्येक गोष्टीची मजा वेगळी असते आणि त्याच्यातनं आनंद लुटायचा असतो.
तर अशा प्रकारे आपली इथे फ्लॅग होस्टिंग तर झालेली आहे, अवधूतने फ्लॅग होस्टिंग केलेली आहे. आणि चला आता जाऊया, काहीतरी छान असं बनवूया. काही खायच्या आठवणी पण क्रिएट करायला पाहिजे ना यावर्षी, तर काहीतरी छान अशी मेजवानी बनवूया, ती एन्जॉय करूया 15 ऑगस्टच्या दिवशी. तर चला आतमध्ये जाऊया आणि पटकन तयारी करूया. A few moments later. आणि आज जो खास पदार्थ मी बनवणार आहे मित्रांनो, तो सगळ्यांचा आवडीचा असतोच आणि तुमच्याही आवडीचा असेल. तर आज मी बनवणार आहे व्हेजिटेबल दम बिर्याणी. सो आय होप तुम्हाला नाव ऐकूनच ते खूप आवडलं असेल, कारण की मला पण खूप आवडते दम बिर्याणी खायला. व्हेजिटेबल्स बिर्याणी असो किंवा नॉनव्हेज बिर्याणी असो, माझी वन ऑफ द फेवरेट आहे. सो आज मी ती बनवणार आहे आणि तुमच्याबरोबर त्याची रेसिपी शेअर करणार आहे. याच्या आधी मी आपल्या चॅनलवर कोणतीच बिर्याणीची रेसिपी शेअर केलेली नाहीये, तर ही मी पहिल्यांदा शेअर करणार आहे. आय होप तुम्हाला आवडेल आणि जर आवडली तर नक्की ही रेसिपी तुमच्या घरी बनवा आणि ट्राय करा. आता मला थोडासा वेळ होता तर मी बेसिक प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे. काय केलं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर सगळ्यात आधी मी इथे बासमती राईस घेतलेला आहे, तो 2-3 पाण्यातनी धुवून घेतला आणि त्याला सोक करत ठेवलेला. सो आता ऑलमोस्ट 1 आवर होणार आहे. सो आपला राईस आहे ऑलरेडी सोक झालेला आहे. तर या सर्व मिक्स व्हेजिटेबल आहेत ज्या आपण बिर्याणीमध्ये वापरणार आहोत. तर मी मस्त असे मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये त्याला कट करून घेतलंय, जसं की तुम्ही बघू शकता. आणि या सर्व ज्या मिक्स व्हेजिटेबल आहेत त्याच्यामध्ये मी घेतलंय कॉलीफ्लॉवर घेतलंय, कॅप्सिकम घेतलंय, पोटॅटो घेतलंय, कॅरेट घेतलेला आहे. व्हेजिटेबल्सचं मॅरिनेशनसाठी इथे मी 2 ते 3 स्पून दही घेतलेला आहे. यात आपण हळद, काश्मीरी रेड चिली पावडर, गरम मसाला, धने पावडर, आलं लसूणची पेस्ट जास्त प्रमाणात घ्यायची, 1 अख्खा स्पून भरून घेतलेला आहे इथे मी. त्यानंतर याच्यात मी 3 स्पून बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे. यात थोडीफार कसुरी मेथी, सॉल्ट आणि बाइंडिंगसाठी थोडंसं तेल ॲड करणार आहोत. हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घेतल्यावर यात आपण जे व्हेजिटेबल्स वॉश करून ठेवलेले होते ते ॲड केलेले आहेत आणि त्याला छानपैकी मॅरिनेशन कोट करायचं आहे आपल्याला. आणि इथे तुम्ही बघू शकता की आपले जे व्हेजिटेबल्स आहेत ते छानपैकी असे कोट झालेले आहेत मॅरिनेशनने. आणि आता याला मी रेस्ट करायला ठेवून देते. व्हेजिटेबल्स आपले मॅरिनेट झालेले आहेत आणि इथे मी थोडंसं आहे ना केसर पण दुधात भिजत घातलेलं होतं मगाशी. सो ते पण रेडी आहे. आणि आता मी राईससाठी पाणी पण बॉईल करायला ठेवलेलं आहे. एकदा बॉईल आल्याच्या नंतर आपण राईस पण शिजवून घेऊया. सो त्याच्यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहेत आता पाण्यामध्ये, ते कोणते आहेत ते बघून घेऊया. गरम मसाल्यामध्ये मी इथे 2 तेजपत्ता घेतलेले आहे, 1 स्टार अनीस घेतले आहे, 4 वेलची घेतले आहे, 5-6 लवंग घेतलेले आहे, काळी मिरी घेतलेली आहे आणि इथे सिनेमन स्टिक घेतले आहेत 2 छोटे छोटे. आणि त्यानंतर थोडंसं जिरं घेतलं आहे. तुमच्याकडे शाही जिरा असेल तर शाही जिरा पण तुम्ही याच्यात ॲड करू शकता. आणि आता बिर्याणी बनवताना सर्वात जास्त टाईम कन्झ्युमिंग काम असतं ते म्हणजे अनियन गोल्डन फ्राय करणे. यासाठी इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत, त्याला लॉंग पीसेसमध्ये असं कट करून घेतले आहे. थिकनेस जवळपास आपल्या 1 रुपयाच्या कॉईन एवढी मीडियम थिकनेस ठेवलेली आहे. आता हे कट केलेले अनियन मी मस्तपैकी डीप फ्राय करून घेते गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. राईस बनवण्यासाठी इथे आपलं पाणी आहे ते छान असं बॉईल झालंय. आता याच्यात मी मीठ घालणार आहे आणि गरम मसाले घालणार आहे. आता व्हेजिटेबल्स तर मॅरिनेट झाले होते, तर इथे मी आता पनीरला सुद्धा मॅरिनेट करायला घेतलेलं आहे. तर सेम पद्धतीने मी इथे पनीर पण मॅरिनेट करून रेस्ट करण्यासाठी थोड्या वेळासाठी ठेवणार आहे. तुम्ही फक्त व्हेजिटेबल्सची पण दम बिर्याणी करू शकता किंवा पनीरची दम बिर्याणी करू शकता. पण मी इथे व्हेजिटेबल्स आणि पनीर दोन्ही ॲड केलेलं आहे, कारण की मला काहीतरी प्रोटीन सोर्स अवधूतसाठी ॲड करायचा होता, म्हणून मी पनीर याच्यात ॲड केलेलं आहे.
व्हेजिटेबल्स आणि पनीर मी वेगवेगळे मॅरिनेशन याच्यासाठीच केले आहे की मी त्यांना दोघांनाही वेगवेगळं कुक करणार आहे. सो इथे फायनली आपलं पनीर पण मॅरिनेट करून झालेलं आहे आणि राईस पण आपला छान असा ऑलमोस्ट शिजलेला आहे. तर राईस आपल्याला 70 to 80% कुक करायचा आहे. थोडासा कच्चा राहिला पाहिजे आणि त्या स्टेजला तुम्हाला राईस काढून घ्यायचा आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा पण आहे तो छान असा गोल्डन ब्राऊन व्हायला लागलेला आहे. आणि राईस मी पूर्ण चाळून घेतले आणि त्याला अशा मोठ्या ट्रेमध्ये पसरवून ठेवले जेणेकरून तो पटकन गार होईल आणि त्याची कुकिंग प्रोसेस थांबेल. आणि जो पण काही अख्खा मसाला मी याच्यात गरम घातलेला आहे ते मी सगळं काढून घेणार आहे, कारण की ते दाताखाली लागतं तर खायला आम्हाला आवडत नाही. आता व्हेजिटेबल बिर्याणी म्हटलं तर त्याच्यासोबत रायता तर लागेलच, तर त्याचीच तयारी इथे मी करते. त्यासाठी मी थोडासा कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर कट करून घेतले. आज माझ्याकडे काकडी नव्हती म्हणून मी याच्यात ॲड केलेली आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की ॲड करा. आणि थोडंसं सॉल्ट ॲड केलं आहे, चाट मसाला ॲड केलेला आहे आणि थोडेसे जिरे पावडर. इकडे आपला गोल्डन फ्राय झालेला कांदा पण व्यवस्थित थंडगार झालेला आहे आता. तर चला आता बिर्याणीच्या फायनल तयारीला लागूया. आणि जो मी कांदा फ्राय केलेला त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता जे मॅरिनेट केलेल्या आपल्या व्हेजिटेबल्स होत्या त्या मी आता सगळ्या याच्यात टाकून त्याला छान असं हाफ कुक करून घेणार आहे. थोडेसे व्हेजिटेबल्स परतून झाल्याच्या नंतर याच्यात मी फ्राईड केलेला अर्धा कांदा घातलेला, अर्धा मी गार्निशिंगसाठी ठेवलेला आहे. आणि याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना कट केलेला होता तो पण ॲड केलेला आहे. आणि चवीनुसार थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. सो आता हे सगळं व्यवस्थितपैकी आपण मिक्स करून घेऊया आणि त्याला 50% कुक करून घेऊया. व्हेजिटेबल्स शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि दमवर एकदम छान व्यवस्थित त्या सॉफ्ट होऊन जातात. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी पनीर आणि व्हेजिटेबल्स वेगळे वेगळे फ्राय करणार आहे, तर इथे आता मी पनीर पण दोन्ही साईडनी छान असं सॉते करून घेते. आणि जसं की तुम्ही बघू शकता इथं पनीर पण आपलं ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे आणि व्हेजिटेबल्स पण रेडी झालेले आहेत, हाफ कुक झालेले आहेत. सो याच टायमाला आता मी याला दम देण्याची तयारी करते. इथे मी तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आणि जो व्हेजिटेबल्सचा आपला लेअर आहे ते खालच्या साईडने आहे, त्याच्यावरती एक लेअर मी राईसची ॲड करणार आहे. सर्व राईस आपल्याला इक्वली व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि ते सगळं स्प्रेड करून झाल्याच्या नंतर त्याच्यात मी जे कट केलेली कोथिंबीर आणि थोडंसं पुदिना होता तो मी ॲड केलेला आहे. आणि जो आपण फ्राय करून ठेवलेला कांदा होता गोल्डन फ्राय केलेला तो थोडाफार ॲड केलेला आहे. आणि जो पनीर आपण फ्राय करून घेतले ते या लेअरवर मी ॲड करणार आहे, जेणेकरून खालच्या लेअरला व्हेजिटेबल्स आहेत त्या व्यवस्थित कुक होतील आणि पनीरला शिजायला जास्त वेळ लागत नाही, तर ते व्यवस्थित या लेअरवरती शिजून जाईल. इथे आता आपण सेम स्टेप रिपीट करणार आहोत. पुन्हा राईसची लेअर ॲड केलेली आहे, कोथिंबीर आणि जो पुदिना कट करून ठेवला होता तो ॲड केलेला आहे, फ्राईड अनियन्स ॲड केलेले आहेत आणि जे केसर भिजवून ठेवलेलं होतं आता या स्टेजला याच्यावरती केसर ॲड करणार आहोत आपण. आणि तुम्ही बघू शकता केसरचा रंग किती छान आलेला आहे मस्त. सो याच्याने खूप छान असा फ्लेवर पण येतो, तर नक्की तुमच्याकडे केसर असेल तर केसर ॲड करा. आणि याच्यानंतर मी याच्यात ॲडिशनल फूड कलर पण ॲड करते. तुमच्याकडे असेल तर तुम्ही ॲड करू शकता, नाही तर कम्प्लिटली ऑप्शन आहे. तर इथे मी रेड कलर आणि ग्रीन कलर ॲड केलेला आहे. सो फायनली आपलं सगळं प्रिपरेशन झालं आहे. शेवटची स्टेप याच्यात आपल्याला करायचं आहे ते म्हणजे थोडंसं साजूक तूप वरून तुम्हाला छान व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला दम करण्यासाठी बिर्याणी रेडी आहे. बिर्याणीचं भांडं आता मी इथे तव्यावर ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि झाकणाने सील करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहिजे तर पिठाने सुद्धा त्याला सील करून घेऊ शकता. आणि हाय फ्लेमवर मी 5 ते 7 मिनटं याला ठेवणार आहे आणि लो फ्लेमवर याला 15 ते 20 मिनटं दम येऊ देणार आहे. जोपर्यंत आपल्या बिर्याणीला व्यवस्थित दम लागतोय तोपर्यंत मी इथे आपले भांडे आहेत ते डिशवॉशरमध्ये ट्रान्सफर करून घेते.
आपली व्हेजिटेबल दम बिर्याणी रेडी झालेली आहे एकदम मस्तपैकी. त्याला जवळपास मी 20 मिनिटं दम दिलेला होता. हाय फ्लेमवर दिलाय 5 मिनिट्स आणि त्याच्यानंतर 15-20 मिनिट्स तुम्ही ठेवू शकता. आणि देन त्याच्यानंतर दम दिल्याच्या नंतर पण मी आता रेस्ट मिळालाय जवळपास अर्धा तास. मी ऍक्च्युली अवधूतची वाट बघत होते की तो घरी आल्याच्या नंतर मी बिर्याणी ओपन करेल, पण त्याला यायला उशीर होणार आहे. तो काही कामानिमित्त बाहेर गेलेला आहे, तो थोड्या वेळात येईलच. त्याआधी आपण बिर्याणी ओपन करून बघूया आणि बघूया की कशी झालेली आहे, कारण की आता आम्हाला पण राहत नाहीये, भूक लागलेली आहे प्रचंड. तर चला बिर्याणी ओपन करून बघूया. सो इथे मी आता पहिल्यांदा तुम्हाला बिर्याणीचा आपला लुक दाखवते की कशी झालेली आहे दिसायला. आणि तुम्ही बघू शकता एकदम राईस आपला छान सुटसुटीत झालेला आहे. दिसायला तर एवढी छान दिसते ना बिर्याणी की आता राहतच नाहीये. आता तर अजून प्रचंड भूक लागत चाललेली आहे. एकदम मस्त झालेली दिसते. इतकी छान झाले मित्रांनो की मी पटकन फोन हातात घेतला रिव्ह्यू घेण्यासाठी, कारण की खूपच जबरदस्त झाले. सगळे फ्लेवर्स 10 on 10 आहेत. खूपच जबरदस्त झालेली आहे, एकदम मस्त. अवधूत पण आलाय आता नेमकाच आणि त्याला मस्तपैकी आता बिर्याणी दिली वाढून. तर आता तो सांगेल की त्याला आवडली की नाही. इतके सुंदर फ्लेवर्स आलेत ना, आणि त्याच्यामध्ये स्पेशली भाज्या घातल्या आहेत त्याला असं छान अरोमा येतोय मसाल्याचा, आणि त्याचा ज्युसी आहे थोड्या, माहित नाही काय केलंय पण खूप अप्रतिम लागतायत. आणि ओव्हरऑल बघायला गेलं तर बिर्याणी इज माय फेवरेट, बिकॉज त्याच्यामध्ये तुम्हाला पनीर पण मिळतं आणि व्हेजीज पण मिळतात, आणि खरंच खूप डिलिशियस झाले. मला खूप आवडली यावेळेसची बिर्याणी. गुड जॉब, थँक्यू. मित्रांनो तुम्ही बघितलंच की आम्ही 15 ऑगस्ट सेलिब्रेशन केलेलं आहे कॅनडामध्ये. आय होप तुम्हाला बघायला आवडलंय. आणि या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही याच्यासाठीच करतो की जेणेकरून आरवला त्या गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजे आणि कुठेतरी त्याला जाणीव असली पाहिजे. सो त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. आणि आय होप तुम्हाला पण हे सेलिब्रेशन आमचं बघायला आवडलं असेल. तर मित्रांनो घेतला अवधूतकडनं रिव्ह्यू सुद्धा, त्याला सुद्धा आवडलेला आहे, मला पण खूप आवडलेला आहे. आय होप तुम्हाला पण आवडला असेल आजचा व्लॉग. जर तुम्हाला हा व्लॉग आवडलाय तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी लवकरच भेटते तुम्हाला नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय.